हाय हॅलो सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। सर्वजण कसे आहात? मस्त ना? मस्तच असायला पाहिजे। मस्त खा आणि स्वस्त राहा। तर आज आहे महाशिवरात्री। तर महाशिवरात्रीचं मी आज पौष्टिक असा डोसा बनवणार आहे भगरीचा। भगर मी अगोदर अर्धा एक तास भिजू घातलेली आणि मग आता बारीक करून घेते। 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली आणि बारीक करून घेते भगर। आणि भगर बारीक झाली की मग मी लगेचच त्यातच थोडीशी भगर बाकी होती बारीक करायची। मग त्यामध्येच मी शेंगदाणे टाकून घेतले, 2-4 हिरव्या मिरच्या। शेंगदाणे आहेत ना बिगर टरफले काढलेलेच मी बारीक करते, कारण कसे ते मला पहिल्यापासूनच सवय आहे, त्यामुळं ते चांगले पण लागतात, चव पण लागते बिगर टरफले काढलेले शेंगदाण्याचे ते। तर त्यात मी बारीक वगैरे करून घेतलं आणि तर ते शेंगदाणे वगैरे भगर ते सगळं बारीक करून घेतली आणि ते आता 5 ते 10 मिनटं मी रेस्ट करायला ठेवले। दुसरीकडे मी लगेचच कुकरमध्ये बटाटे आणि रताळे उकडायला टाकते। थोडंसं त्यामध्ये मीठ टाकून घेतले मी आणि अर्धे बटाटे करून आणि अर्धे रताळे करून मी असे टाकले कुकरला। 2 ते 3 शिट्ट्या होऊ दिल्या। आता बघा गरम गरमच मी काढणार आहे, कारण तेवढा वेळ नाही आहे, भूक पण लागली आहे, त्याच्यामुळे पटपट मला करायचं आहे। देवाला नैवेद्य पण दाखवायचं आहे मला। मी ही संध्याकाळी करते, सकाळी काय फक्त खिचडी बनवलेली। आणि इकडे बघा, आपल्याला जर खूप घाई असेल बटाट्याचे साल वगैरे काढायची गरम गरम, तर ते काटे चमचा ठेवून आपण पटपट तसं करू शकतो। इकडे मी रताळ्याचे सगळे साल वगैरे काढून चांगल्या प्रकारे मॅश करून घेतले आणि जे आपण बॅटर बनवलेलं त्या बॅटरमध्ये मी ते मिक्स केलं आणि परत मॅश केलं चांगल्या प्रकारे। आता चांगलं त्यामध्ये ते मॅश झाले, एकत्र झालेलं आहे। तर इथे परत मी 5 मिनटं रेस्ट करायला ठेवते। तोपर्यंत मी तवा तापायला ठेवते गॅसवर, म्हणजे आपले उपासाचे डोसे बनवायला रेडी होतील। तर इथे बघा, मी पटकन एक डोसा टाकून घेतला आणि झाकण ठेवलं मी। थोडंसं तेल टाकलं खाली, जास्त नाही टाकलं, आणि वर झाकण ठेवलं। आता बघूया झालंय का काय ते। आणि हे अशी पौष्टिक डोसे ना खायलाही खूप छान लागतात आणि खूप चविष्ट लागतात। सारखं ते खिचडीही खाऊ वाटत नाही। एका टायमिंगला खाल्ली ना दुसऱ्या टायमिंगला तर नको वाटतं, खूप जड असं ते, आणि पचायलाही खूप जड आहे खिचडी। तर असंच तुम्ही अशा प्रकारे जर तुम्ही डोसे बनवले तर बघा, रताळे हे खूप पौष्टिक आहे आपल्या म्हणजे शरीराला, आणि त्यापासून खूप सारं आपल्याला प्रोटीन मिळते रताळ्यापासून। तर मी रताळे 2 ते 3 रताळे टाकले त्यामध्ये, भगर बारीक केलेली त्यामध्ये। तर हे खूपच पौष्टिक आहे आपल्या शरीराला, त्यामुळं हे असे तुम्ही बघा मस्तपैकी जाळी पण आली आहे। मी त्यामध्ये सोडा पण नाही टाकला आहे, काहीच नाही, फक्त 15 ते 20 मिनटं मी भिजू दिलं थोडंसं पीठ। आणि 15 ते 20 मिनटं पण नसेल, कदाचित फक्त 10च मिनटं चालूच मी केलं, असं जास्त वेळ पण भिजू नाही दिलं, लगेचच मी केलं। आणि हे खूपच असे खायला पण इतके खमंग लागले आणि खूपच मस्त लागले। तोपर्यंत बघा मी तुम्हाला मी देवपूजा दाखवते। देवपूजा केली मी। इकडे माझं स्वामी आहेत, इकडे बघा मी सगळं बैल वगैरे वाहिलंय। इथे माझं मोरपंख बघा मी कसे भिंतीला चिटकवलेत। आता पटकन बटाट्याची पण भाजी करून घ्यायची आहे। आणि आम्ही आज मंदिरात पण गेलेलो महादेवाच्या दुपारी। आमच्या इथे खूप मोठी अशी जत्रा भरते ह्याची, महादेवाची, महाशिवरात्रीची। तर तिथे गेलेलो आम्ही यात्रेला आणि आलो। मग आल्यावर मग परत मी हे करायला घेतले डोसे। इथे बघा आपला मस्त प्रकारे डोसे तयार झाले आहेत। किती मस्त वाटत आहेत बघा ना, किती छान दिसत आहेत। खायलाही अशीच खमंग आणि पौष्टिक आहे। तुम्ही नक्की करून
तुम्ही नक्की ट्राय करून बघा. इकडे आता बटाटे मी सोलून ठेवलेत, त्याचे टरफाले काढून ठेवलेत. आता पटपट मी ते अ, डोसे बनवते आणि इकडे माझं दुसरं पण काम चालू आहे. बटाटे पण मी बारीक करून ठेवते. आता दोन्ही माझं काम चालू आहे. आता हे बघा मी मिरची बारीक केली, मिरची आणि थोडंसं मीठ चवीपुरतं त्यातच मी टाकलेलं. आणि तुम्ही जिरे खात असाल तर तुम्ही टाकू शकता. आम्ही जिरे चालत नाही आम्हाला उपवासाला, त्यामुळे मी फक्त मीठ आणि मिरचीच टाकली आहे, बारीक करून घेतली मी. आता इथे पूर्ण बटाटे बारीक करून घेते मी. बारीक बारीक काप करून घेते बटाट्याचे, कारण भाजी बनवायची आहे आपल्याला डोश्यासोबत खायला बटाट्याची मस्तपैकी. आणि आणि इकडे दुसरीकडे मी कढई ठेवली. कढईमध्ये तेल टाकले तापायला आणि लगेचच त्यामध्ये हिरवी जी मिरची आपण ती जी बारीक करून घेतली मिक्सरमध्ये ती टाकून घेतली. आणि मग ती थोडंसं भाजली की मग लगेच त्यामध्ये बटाट्याचे जे आपण काप केले, तुकडे केले ते पण लगेच टाकून घेतले. परतवून घेते चांगलं आणि थोडंसं 2 ते 3 मिनटं मी त्याला झाकून ठेवते, म्हणजे वाफलू देते, म्हणजे आणखीन चांगली त्याला चव येईल. इकडे बघा. काय ना माझं दोन्हीकडे पण कामं चालू आहेत. इथे मी आता देवाला नैवेद्य दाखवून घेते. आपल्या महादेवाला सर्व देवांना नैवेद्य दाखवून घेते. मी नैवेद्य दाखवण्याच्या अगोदर आहे ना दरवेळेस पाण्याने खाली स्वस्तिक काढते आणि मग नंतर त्या पाण्याच्या स्वस्तिकावरच मी नैवेद्य ठेवते. असं माझं नैवेद्य ठेवायची पद्धत आहे. आणि बघा मग इकडे वंशला पण भूक लागली, त्यामुळे तोही खायला बसला. त्याचाही उपास होता. व्हिडिओ आवडल्यास नक्की